Morning friends. Last period we see different terms associated with the wave motion. आपण मागच्या पिरियडला बऱ्याच टर्म्स बघितल्यात की ज्या तुम्ही कालचा YouTube बघून ऐकल्या असतील, शिकल्या असतील. आता आपण त्या टर्म्स थोड्याशा परत एकदा रिवाइज करू फास्ट मध्ये. त्याच्यामध्ये आपण ह्या वेव्ह मोशन चॅप्टर मध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं होतं पिरियडिक मोशन किंवा पहिल्यांदा आपण पाहिलं होतं मोशन. मोशन कशाला म्हणायचं? व्हेन अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. एखादा ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन जर चेंज करत असेल तर त्याला म्हणायचं त्या ऑब्जेक्टचं मोशन, त्या बॉडीचं मोशन. मोशन मध्ये आपण नंतर पाहिलं होतं पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन कशाला म्हटलं होतं? द मोशन दॅट रिपीट्स, मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एखादं मोशन स्वतःहून इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, सेम टाइम मध्ये जर परत परत रिपीट होत असेल मोशन तर त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन मध्ये आपण पाहिलं होतं ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इफ अन ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो और अप अँड डाऊन अबाउट इट्स मीन पोझिशन. एखादा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन त्याच्या मीन इक्विलिब्रियम पोझिशन भोवती जर मूव्ह होत असेल तर अशा मोशनला ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन आपल्याला म्हणायचं. याचे एक्झाम्पल आपण काल बघितले होते. त्याच्यानंतर एक ऑसिलेशन कशाला म्हटलं होतं आपण ते पाहिलं होतं. ऑसिलेटरी मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट मीन पोझिशन पासून परत मीन पोझिशनला जे मोशन परफॉर्म करते त्याला एक ऑसिलेशन म्हटलं. किंवा व्हायब्रेशन मध्ये किंवा ऑसिलेशन मध्ये एका मीन पोझिशन पासून मीन पोझिशन पर्यंत जे मोशन रिपीट केलं किंवा जी पाथ कव्हर केली किंवा एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत त्याच एक्स्ट्रीम पोझिशनला येणं, जो सेट परफॉर्म केला आपण त्याला म्हटलं होतं ठिकाणी एक ऑसिलेशन. त्याच्यानंतर आपण काही टर्म बघितल्या होत्या. एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूडला म्हटलं होतं आपण द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. पार्टिकलचं त्याच्या मीन पोझिशन पासूनचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्झिमम डिस्टन्स इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूडचं SI युनिट या ठिकाणी मीटर आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर पिरियड, पिरियड त्यालाच म्हणतात टाइम पिरियड. द टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ ऑसिलेशन और पिरियड ऑफ व्हायब्रेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हटलं होतं. आणि पिरियडचं SI युनिट आहे या ठिकाणी सेकंद. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं फ्रिक्वेन्सी. The number of oscillations performed by the particle per unit time per second. एका सेकंदामध्ये म्हणजेच एका युनिट टाइम मध्ये किती व्हायब्रेशन्स कंप्लीट करतो, किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय द पार्टिकल पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. आणि याच्यामध्ये आपण शेवटची टर्म पाहिली होती वेव्ह. आपण वेव्ह कशा फॉर्म होतात ते बघितलं आणि त्याच्यावरून आपण वेव्ह म्हणजे काय आपण पाहिलं होतं. अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम विदाउट चेंज ऑफ इट्स फॉर्म.
is called as wave and its motion is called as wave motion. An oscillatory disturbance traveling through a medium is called as wave and its motion is called as wave motion, की जो हा चॅप्टर आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यानंतर पाहायचं आहे डबली पिरियोडिसिटी ऑफ द वेव्ह. द फिनॉमेनॉन ऑफ वेव्ह मोशन इज डबली पिरियोडिक. डबली पिरियोडिसिटी ऑफ वेव्ह. आता एक लक्षात घ्या, आपण काल वेव्हज ऑन वॉटर बघितलं होतं. आता या ठिकाणी डबली पिरियोडिसिटी कशा बनायचं एक लक्षात घ्या. एकदा का वेव्ह फॉर्म झाली की ती तिचा फॉर्म हा इक्वल स्पेस नंतर इक्वल डिस्टन्स नंतर रिपीट करते. सेम फॉर्म रिपीट करत जाते. हा एक फॉर्म आहे. नंतर हा दुसरा फॉर्म रिपीट केला. म्हणजे अशा प्रकारे वेन वेव्स ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम, जेव्हा वेव्स ह्या मीडियम मधून जातात तेव्हा त्या वेव्स त्यांचा फॉर्म हा इक्वल टाइम नंतर रिपीट करतात. म्हणजे या ठिकाणी ही वेव्ह तयार करण्यासाठी टी एवढा टाइम लागत असेल तर ही वेव्ह तयार होण्यासाठी सुद्धा टी एवढा टाइम लागतो. म्हणजे या ठिकाणी इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये प्रत्येक वेव्ह ही त्याचा फॉर्म रिपीट करते. म्हणून आपण त्याला म्हणू इट इज पिरियोडिक इन टाइम. At the same time, wave repeats its form after equal distance. ही वेव्ह ही वेव्ह तयार होण्यासाठी जर 2 मीटर एवढं डिस्टन्स लागलं तर ही वेव्ह तयार होण्यासाठी सुद्धा 2 मीटर लागते. म्हणजे ही वेव्ह इक्वल डिस्टन्स नंतर त्यांचा फॉर्म काय करते, रिपीट करते ऍट एनी इन्स्टंट. कोणत्याही इन्स्टंटला ही वेव्ह इक्वल डिस्टन्स नंतर त्याचा फॉर्म रिपीट करते आणि म्हणून इट इज कॉल्ड एज पिरियोडिक इन स्पेस. म्हणजे प्रत्येक वेव्हला लागणारी स्पेस ही सारखी असते. म्हणजे प्रत्येक वेव्ह ही इक्वल पिरियोडिक इन टाइम म्हणजे इक्वल टाइम इंटरवल नंतर at any point this wave repeats its form, therefore it is called as periodic in time. And at any instant the wave repeats its form after equal distance, therefore it is called as periodic in space. म्हणजे या ठिकाणी वेव्ह मोशन हा at the same time it is periodic in time and periodic in space, and therefore the wave motion is called as doubly periodic phenomenon. कोणता phenomenon आहे? It is a doubly periodic phenomenon. That is doubly periodicity of the wave motion. म्हणजे समजलं का प्रत्येकाला? या ठिकाणी जी वेव्ह आहे जेव्हा वेव्ह मीडियम मधून ट्रॅव्हल होते ती वेव्ह त्या वेव्हचा फॉर्म आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम रिपीट करते. Therefore it is periodic in time. At the same time, the wave repeats its form after equal distance. म्हणून it is periodic in space, as it is periodic in time, periodic in space. Therefore, it is called as doubly periodic phenomenon, or wave motion possesses doubly periodicity. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ द वेव्ह. आता एक लक्षात घ्या, साऊंड वेव्हज आहेत, वेव्हज ऑन स्ट्रिंग, वेव्हज ऑन वॉटर, ह्या सगळ्या वेव्हजला प्रपोगेट होण्यासाठी त्यांना मीडियमची आवश्यकता असते. मी जर व्हॅक्यूम मध्ये जर बोललो तर ते तुमच्यापर्यंत ऐकायला येणार नाही, तुम्हाला ऐकायला येणार नाही, म्हणजे ती वेव्ह व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होत नाही. परंतु ऍटमॉस्फिअर मध्ये, मीडियम मध्ये ती वेव्ह काय होते, ठिकाणी ट्रॅव्हल होते. तसंच वेव्ह फॉर्म ऑन द स्ट्रिंग, आपण स्ट्रिंगचं एक एंड आपण या ठिकाणी टाय केलं एका रिजिड सपोर्टला आणि दुसऱ्या एंडला जर आपण अशा प्रकारे जर्क दिलं तर या ठिकाणी अशा प्रकारच्या वेव्हज त्या स्ट्रिंग मधून जातात.
आणि म्हणून या ठिकाणी वेव्हज ऑन स्ट्रिंग, साऊंड वेव्हज ऑन वॉटर रिक्वायर्स मटेरियल मीडियम अँड सच वेव्हज आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्हज. पहा नंबर 1 टाइप्स ऑफ वेव्हज मध्ये आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिकल वेव्हज. म्हणजे आपल्याला मेकॅनिकल वेव्हज कशाला म्हणता येईल? द वेव्हज रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन. द वेव्हज विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्हज. आणि अशा वेव्हजला म्हणायचं मेकॅनिकल वेव्हज. ज्या वेव्हज ट्रॅव्हल होण्यासाठी, प्रोपेगेट होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मीडियमची आवश्यकता असते. मीडियम असल्याशिवाय त्या वेव्हज प्रोपेगेट होऊ शकत नाहीत. अशा वेव्हजला मेकॅनिकल वेव्हज म्हणायचं. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. साऊंड वेव्हज, वेव्हज ऑन वॉटर, वेव्हज इन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग मध्ये तयार झालेल्या वेव्हज, वॉटर मध्ये तयार झालेल्या वेव्हज किंवा साऊंड वेव्हज. दीज ऑल वेव्हज रिक्वायर्स मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन अँड सच वेव्हज आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्हज विच आर द एक्झाम्पल. सेकंड वन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. The waves which does not requires material medium for their propagation. The waves which does not requires material medium for their propagation are called as electromagnetic waves. Light, आपल्याला सन पासून आपल्या अर्थ पर्यंत साऊंड लाईट येतो, परंतु त्या ठिकाणी जो मधला पार्ट आहे ह्या पार्ट मध्ये पूर्ण व्हॅक्यूम आहे. अर्थ पासून काही डिस्टन्स पर्यंतच ऍटमॉस्फिअर आहे, परंतु ऍटमॉस्फिअरच्या नंतर व्हॅक्यूम आहे, तरी सुद्धा लाईट आपल्यापर्यंत येतो. अँड देअरफॉर धिस लाईट डज नॉट रिक्वायर्स मटेरियल मीडियम. रेडिओ वेव्हज, एक्स रेज, these are the examples of electromagnetic waves, and hence the waves which does not requires material medium for their propagation are called as electromagnetic waves. प्रत्येकाला समजलं असेलच, ज्या वेव्हजला प्रोपेगेशन साठी मीडियमची आवश्यकता आहे अशा वेव्हजला मेकॅनिकल वेव्हज म्हणायचं. आणि ज्या वेव्हजला प्रोपेगेशन साठी मीडियमची आवश्यकता नाही, म्हणजे व्हॅक्यूम मधून सुद्धा प्रोपेगेट होऊ शकतात, अशा वेव्हजला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतात. आता याच्यानंतर आपल्याला मेकॅनिकल वेव्हज आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं आहे डिटेलमध्ये मेकॅनिकल वेव्हज प्रोपेगेट होण्यासाठी मीडियमनी कोणत्या प्रॉपर्टीज पझेस करायला पाहिजेत की जेणेकरून ह्या मेकॅनिकल वेव्हज प्रोपेगेट होतील, आपण ते बघणार आहोत. Now we have to see the properties possessed by medium for the propagation of mechanical waves. Mechanical waves ला मटेरियल मीडियमची आवश्यकता आहे, परंतु त्या मटेरियल मीडियमनी ह्या वेव्हज प्रोपेगेट होण्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीज पझेस करायला पाहिजे, त्या मीडियमला कोणत्या प्रॉपर्टीज पझेस असायला पाहिजे फॉर द प्रोपेगेशन ऑफ वेव्हज, ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामधली आता पहिली प्रॉपर्टी आहे, द मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलॅस्टिक. मीडियम, पहिली प्रॉपर्टी, मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलॅस्टिक. आता मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलॅस्टिक म्हणजे काय, आता आपल्याला माहित आहे. कंटिन्युअस अँड इलॅस्टिक म्हणजे काय, जेव्हा वेव्हज मीडियम मधून जातात तेव्हा त्या वेव्हजनं त्याची ओरिजिनल शेप रिगेन करायला पाहिजे. आपण रबर जर ताणलं आणि आपण जर सोडून दिलं तर रबर त्याच्या ओरिजिनल शेपला येतो, म्हणजे त्या रबरमध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टीज असतात. आता आपल्याला माहित आहे, आपण पाण्यामध्ये दगड टाकल्याच्या नंतर वेव्ह समोर समोर जातात, परंतु जे वॉटर सरफेस आहे तो पूर्ववत होतो. तो वॉटर सरफेस पूर्ववत होतो म्हणजे त्यानं त्याचा ओरिजिनल शेप पझेस केला.
त्यानं ओरिजिनल शेप ऑक्युपाय केला आणि म्हणूनच आपल्याला असं असायला पाहिजे, फॉर द प्रोपगेशन ऑफ मेकॅनिकल वेव्स द मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलास्टिक so that it regains its original dimension, it regains its original shape when waves passes through it. waves त्या मीडियम मधून गेल्याच्या नंतर त्यानं त्याचं ओरिजिनल शेप पजेस करायला पाहिजे. ही झाली पहिली प्रॉपर्टी पजेस्ड बाय द मीडियम. सेकंड, द मीडियम शुड पजेस इनर्शिया. आता इनर्शिया म्हणजे काय? मीडियमनी इनर्शिया पजेस करायला म्हणजे इनर्शिया पजेस करायला पाहिजे म्हणजे काय की इनर्शियामुळं ते मीडियम एनर्जी स्टोअर करेल अँड इट विल बी ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. तो एनर्जी स्टोअर करेल आणि वेव्ह सोबत तो एनर्जी म्हणून काय करेल? ट्रान्सफर करेल. म्हणजेच इनर्शिया जर असेल तर त्या ठिकाणी ती एनर्जी तो काय करेल? स्टोअर करेल. आपण एखाद्या डॅम मध्ये जर पाणी असेल तर त्या पाण्याला एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. पाणी स्टोअर झाल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे डॅम मधल्या वॉटरला, डॅम मधल्या पाण्याला पोटेन्शियल एनर्जी असते, परंतु आपण गेट उघडल्याबरोबर ती एनर्जी परत कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे ठिकाणी ती एनर्जी ट्रान्सफर केल्या जाते. इन दिस वे, for the propagation of the mechanical wave through the medium should possess inertia so that inertia possess केला म्हणजे काय? so that it stores energy and transferred through the medium. आणि मीडियम मधून काय केल्या जाईल? ती ट्रान्सफर केल्या जाईल. आणि थर्ड प्रॉपर्टी, the frictional resistance of the medium should be very small. फ्रिक्शन, शब्द आहे का? फ्रिक्शनल रेजिस्टन्स. फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल. आता फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे काय? फ्रिक्शनल रेजिस्टन्स स्मॉल असणं म्हणजे काय? आता एक लक्षात, मी एक्झाम्पल देतो. आपल्याला एअर मधून चालायचं आहे, आपण एअर मधून धावत आहोत आणि लगेच आपल्या समोर एक पाण्याचा मोठा टँक आहे. त्या टँक मधून आपल्याला त्याच, जसं एअर मधून धावलो होतो, ज्या स्पीडनं धावलो होतो त्याच स्पीडने आपल्याला वॉटर मध्ये धावता येईल का? धावता येणार नाही. कारण त्या ठिकाणी वॉटरचे मॉलिक्यूल विच आर क्लोज टू इच अदर, आणि मग आपली बॉडी आणि वॉटरचे मॉलिक्यूल याच्यामध्ये फ्रिक्शन घडून येते. आणि फ्रिक्शन घडून आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या मोशनला तो फ्रिक्शनल फोर्स हा अपोज करतो. म्हणजे मीडियम मधून जर इझिली वेव्हज आपल्याला पास करायचे असतील, प्रोपगेट करायचे असतील, तर मीडियमचं फ्रिक्शनल रेजिस्टन्स हे स्मॉल असायला पाहिजे. ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत की ज्या प्रॉपर्टीज मटेरियल मीडियमनी पजेस करायला पाहिजे. म्हणजे परत एकदा सांगतो मी, फॉर द प्रोपगेशन ऑफ मेकॅनिकल वेव्स थ्रू द मीडियम, the medium should be continuous and elastic. Medium should be continuous and elastic so that it regains its original shape when waves travel through the medium. Second, the medium should possess inertia so that medium should store energy and transfer through the medium. Has a second. आणि third, the frictional resistance of the medium should be very small. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज जर मीडियमनी पजेस केल्या तर त्या मीडियम मधून ह्या मेकॅनिकल वेव्हज प्रोपोगेट होतात. आपण आत्ताच बघितलं आहे या ठिकाणी मेकॅनिकल वेव्हज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम विच शुड बी पजेस्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव्हज, आपण त्या पाहिल्यात प्रॉपर्टीज. आता पाहायचं आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव्हज. आता एक लक्षात घ्या, सोपं आहे. द वेव्हज विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्ड इन ए गिव्हन डायरेक्शन, द वेव्हज विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन ए गिव्हन डायरेक्शन और इन फॉरवर्ड डायरेक्शन. ज्या वेव्हज कंटिन्युअसली एकाच डायरेक्शननी
गिव्हन डायरेक्शननी किंवा फॉरवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल होतात अशा वेव्हजला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्हज, म्हणजे त्यांचा प्रोग्रेस सतत चालू असतो. दे विल बी कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन फॉरवर्ड डायरेक्शन और इन ए गिव्ह, जी डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनने त्या कंटिन्युअसली जर ट्रॅव्हल होत असतील तर अशा वेव्हजला आपल्याला म्हणायचे प्रोग्रेसिव्ह वेव्हज. ठीक आहे. आता आपण याच्या प्रॉपर्टीज आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत. नंतर प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आपल्याला 2 टाइप्स पाहिजेत, मेकॅनिकल वेव्हचे आपल्याला 2 टाइप्स पाहिजेत. त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहिजेत. आपण त्या प्रॉपर्टीज नंतरच्या पिरियडला बघू. थँक्यू.